राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष मिटल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलेली आहे। गेल्या काही दिवसात पक्षात जे गैरसमज निर्माण झाले होते ते आता राहिले नसल्याचंही तटकरेंनी जाहीर केलंय। 3 दिवसांपूर्वी सुनेत्रा पवारांसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत सगळी नाराजी दूर झाल्याचं सांगण्यात येत आहे। राष्ट्रवादीतला अंतर्गत संघर्ष मिटला, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची ग्वाही। सुनेत्रा पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर वादावर पडदा। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत पार्थ पवार विरुद्ध पटेल तटकरे असा संघर्ष पेटला होता। हा संघर्ष विकोपाला जात असल्याचे संकेत मिळू लागले होते। राष्ट्रवादीतल्या दिल्लीतल्या कार्यालयातील पदाधिकारी बदलण्यात आले होते। एवढंच नव्हे तर राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्याही पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार यांनी स्वतःच्याच हाती ठेवण्याची व्यवस्था केली होती। ही नाराजी उघड दिसू लागल्यानं शेवटी सुनेत्रा पवार यांनी यामध्ये मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। 3 दिवसांपूर्वी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या नेत्यांची बैठक झाली। या बैठकीत परस्परांबाबत निर्माण झालेले गैरसमज दूर झाल्याचं खुद्द सुनील तटकरेंनी जाहीर केलंय। बहिणींचा 4थ्या दिवशी शपथ झाला, बहिणी अध्यक्ष झाल्या, 5 राज्यसभेवरती निवडून आले। त्याच्यानंतर गेले 2 महिने आम्हालाच काही मंडळींनी टीकेचं लक्ष केलं। जे काही पक्षांतर्गत हे निर्णय घेतले ते सहमतीने त्या कालावधीमध्ये घेतले गेले। शपथविधी असेल, राष्ट्रीय अध्यक्ष असेल, पारच्या निवडणुकीचा राज्यसभेत असेल, तर एकत्रितपणाने घेतले गेले। 1 मिनिट, त्याही विषयावरती चर्चा त्या ठिकाणी झाली आणि तो विषयाच्या बद्दल गैरसमज काय होते ते संपुष्टात आलेले आहे। पक्षात बेशिस्त येईल असं कोणतंही काम झालं नाही, त्यामुळे पार्थ पवारांबाबत कोणतीही तक्रार नव्हती किंवा पक्षात आपल्या बाबतीतही कुणाची तक्रार नसल्याचं सुनील तटकरेंनी सांगून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। मी सुद्धा स्वतःला एका शिस्तीत वागणारा कार्यकर्ता आहे। प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम करतो। अशा वेळेला अशी चर्चा झाली नाही आणि त्याच्यामुळे कुठल्याबद्दल तक्रार करणं हा विशेष त्या ठिकाणी उद्भवतो। राष्ट्रीय कार्यकारिणीत जो बदल करण्यात येणार आहे त्याचाही उल्लेख तटकरेंनी केलाय। राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी पुन्हा निवडणूक आयोगाला पाठवण्यावरही एकमत झाल्याचा दावा तटकरेंनी केलाय। त्या कागदावरची सगळी चर्चा ही पूर्णपणाने व्यवस्थितरित्या झालेली आहे आणि आता पक्षाने या संदर्भामध्ये मी मगाच सांगितलं की जे काही पुनर्पत्र पाठवायचं आहे तोही निर्णय झालेला आहे। लवकरात लवकर पाठवलं जाईल। कुठलाही संदेह, कुठलाही गैरसमज आता पक्षामध्ये उरलेला नाही। शरद पवारांसोबत झालेली बैठक, दिल्लीतल्या कार्यालयाचा पार्थ पवारांनी घेतलेला ताबा, या गोष्टी कशामुळे झाल्या हे लपून राहिलेलं नाहीये। पण हा सगळा संघर्ष फक्त पेल्यातील वादळ होतं हे आता हळूहळू स्पष्ट होऊ लागलंय। मात्र येत्या काळात पार्थ पवारांशी तटकरे आणि पटेल यांचे संबंध मधुर राहतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। उर्वशी खोना, झी 24 तास, नवी दिल्ली।